नमस्कार मित्रमंडळी, माझे सर्व माजी विद्यार्थी, स्नेही आणि सर्व आदरणीय असे माझे सन्माननीय प्रेक्षक वर्ग, जे नियमितपणे माझ्या या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या श्रीमद भगवद्गीतेतील उपदेशांचे जे व्हिडिओज आहेत ते नियमितपणे बघतात, त्या सर्वांना मी नमस्कार करतो. आज आपण केवळ कर्म हा एकच विषय घेऊन थोडी चर्चा करणार आहोत. श्रीमद भगवद्गीता हा जो पवित्र ग्रंथ आहे, कर्मसिद्धांत हा या ग्रंथाचा आत्मा आहे. तर त्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. तत्पूर्वी थोडं रामायण, महाभारत, गीता, पुराण, उपनिषद हे सगळं खरं आहे खोटं आहे या संदर्भात अनेक शिक्षित सुशिक्षित लोकांच्या मनांमध्ये शंका कुशंका असतात. प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न यावर विश्वास ठेवायचा की न ठेवायचा. पण विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं या दोन्ही गोष्टींसाठी काही उपलब्ध आधार, उपलब्ध पुरावे, उपलब्ध लोकांनी केलेली काही संशोधनं, त्या सगळ्यांचा विचार आपण त्यावेळी करायला पाहिजे. उगीचच आपलं आधुनिकत्व किंवा ज्याला आपण पुरोगामित्व म्हणतो, हे सिद्ध व्हावं म्हणून ज्या गोष्टी या संस्कृतीमध्ये सांगितल्या जातात त्या खोट्या म्हणणं हा पण एक मला योग्य वाटत नाही. आता मी नेहमीच सांगतो त्याप्रमाणे विज्ञानाचा शिक्षक आणि विज्ञानाचा विद्यार्थी आहे. तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना अनेक पुस्तकं वाचली, अनेक गोष्टींचा अभ्यास केला, काही मुलाखती बघितल्या, काही संशोधनं जी झालेली आहे त्याचाही मागोवा घेतला. तर आपल्याला असं दिसून येतं की रामायण महाभारताला आपण पुराण म्हणण्यापेक्षा तो इतिहास आहे. आणि इतिहासामध्ये घडलेले जे असतं ते प्रत्यक्ष त्या व्यक्तींची वर्णनं वगैरे असतात. आता याला पुरावे असतील तर आपण होय म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. अनेकांनी याच्यावरती खूप अभ्यास केलेला आहे. रामायण महाभारतात जर विचार केला तर अगदी आधुनिक आत्ताच्या अगदी या घडीला मी आपल्याशी बोलतो त्या घडीला आपल्या जवळचे गुहागर तालुक्यामधले जे रामपूरला हायस्कूल आहे, त्या हायस्कूलमध्ये निलेश ओक नावाचे त्या हायस्कूलचे माजी विद्यार्थी, 35 वर्षी ही व्यक्ती अमेरिकेमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये होती. ते स्वतः केमिकल इंजिनियर आहेत, संस्कृतचे गाढे अभ्यासक. महाभारताचा जे विविध पुरावे आहेत त्याच्यामध्ये 300 खगोलशास्त्रीय पुराव्यांचा मागोवा घेऊन त्यांनी महाभारताचा कालावधी निश्चित केलेला आहे. यूट्यूबवरती त्यांच्या मुलाखती आहेत, आपण अवश्य पाहाव्यात. अशा व्यक्तींची लेक्चर्स ऐकल्यानंतर आपल्याला खरंच या संस्कृतीचा अभिमान वाटतो की असंही आहे. आणि त्याच्यावरती अविश्वास दाखवणं थोडंसं गैर आहे असं मला वाटतं. असं प्रत्येकाच्या वैयक्तिक चॉईसचा प्रश्न आहे तो. मला याच्यामध्ये विश्वास वाटतो हे आपल्याला उपयोगी आहे, याच्यातनं मिळणारं ज्ञान उपयोगी आहे. आपल्या पुराणांमध्ये, आपल्या उपनिषदांमध्ये प्रचंड ज्ञान आहे, हे जगजाहीर आहे. मागच्या मला वाटतं एका लेक्चरमध्ये मी बोललो होतो की आपली उपनिषदं, आपले वेदांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची जी नासा नावाची संशोधन संस्था आहे, त्या संस्थेच्या लायब्ररीचा एक स्वतंत्र भाग वेद आणि पुराणांचा अभ्यास करण्यासाठी आहे, उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठीचा एक वेगळा भाग आहे. असं जर असेल तर या गोष्टींवरती विश्वास ठेवायला नक्कीच हरकत नाही. असो, हे थोडंसं बॅकग्राऊंड म्हणून मी आपल्याशी बोललो. आज आपण श्रीमद भगवद्गीतेमधला कर्म हा जो विषय आहे
केवळ एकाच विषयावरती चर्चा करणार आहोत. थोडासा व्हिडिओ हा मोठा होईल, पण आपण सर्वांनी तो सगळ्यांनी व्यवस्थित पाहावा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी अवश्य या सगळ्याचा अभ्यास करून त्याच्यावरती कॉमेंट्स कराव्यात. बऱ्याचदा लोक आपण वाचता पण किंवा ऐकता पण कॉमेंट्स काही करत नाहीत. त्यामुळे मला नेमकं कळत नाही की आपल्याला हे सगळं आवडतं, पटतं, रुचतं की नाही. हे कृपया अगदी मनात निसंकोचपणे आपण त्यावरती आपलं भाष्य अवश्य करावं. आता आपण मूळ विषयाकडे येऊया. कर्म म्हणजे आपलं कर्तव्य, आपल्या ड्युटीज, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या विविध ॲक्टिव्हिटीज आपण करतो या सगळ्याला कर्म असं म्हणायचं. आता त्या कर्माचे याच्या अंगानं जर विचार, अध्यात्माच्या अंगानं विचार केला तर विविध प्रकार आहेत. कर्म, अकर्म, विकर्म असे विविध प्रकार आहेत. याच्यातही आणखीन इतर प्रकार आहेत. पण जेव्हा आध्यात्मिक भागावरती कर्माबद्दल मी बोलेन त्यावेळी या सगळ्याचा पुन्हा एकदा मागोवा आपण घेऊ शकतो. सर्वसाधारण अर्थाने आपण जेव्हा कर्म ही संज्ञा वापरतो त्यावेळेला आपण केलेल्या गोष्टी, आपण चांगलं केलं, वाईट केलं, चांगलं कर्म, वाईट कर्म या साध्या गोष्टी आपल्याला पटण्यासारख्या आहेत. तर गीतेमध्ये कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. अर्थात मी अजून निष्काम कर्मयोग असं काही बोललेलं नाही. एवढंच आज आपण बघणार आहोत. चांगलं काही केलं तर त्याचं चांगलं फळ मिळतं, वाईट काही केलं तर त्याचं वाईट फळ मिळतं. ज्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो, चांगल्या कर्माचं चांगलं फळ, वाईट कर्माचं वाईट फळ. आता कर्माचं फळ जे आहे ते निश्चितपणे मिळतंच मिळतं. मग चांगलं कर्म असेल तर त्याचं चांगलं फळ मिळणार, वाईट कर्म असेल तर त्याचं वाईट फळ मिळणार. हे अगदी स्पष्ट आहे, स्वच्छ आहे. कर्मफळाबद्दल आपण एक 2-3 छोट्या छोट्या गोष्टी बघूया आणि मग आपण पुढे जाऊया. वाईट कर्म केलं किंवा वाईट गोष्ट केली तर त्याचं फळ वाईटच मिळतं. याच्यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट बघूया. एक माणूस गरीब होता. एका नदीच्या काठावरती गळाला विशिष्ट भक्ष्य लावून मासे पकडत होता. त्याच्या गळाला एक चांगला मासा लागला. तो मासा त्याने वर काढला आणि त्या गळातनं काढतं एवढ्यातच एक बाजूने एक अर्धांड माणूस चालला होता. ताकदवान माणूस होता. त्याने काय केलं, त्याने त्या माणसाजवळ गेला आणि त्याचा तो मासा हिसकावून घेतला. मासा हिसकावून घेतला आणि त्याला सांगितला, तू दुसरा काढ, मला हा हवा आहे. बळी तो कानपिळी या नात्याने त्याने तो मासा घेतला आणि तो चालू लागला. तो बिचारा गरीब मनुष्य गयावया करत होता, अरे बाबा नको घेऊस, माझ्या कुटुंबाचं पोट याच्यावरती भरणार आहे. पण तो काय ऐकायला तयार नाही. एवढ्यात काय झालं, त्याने जो मासा त्या माणसाकडनं हिसकावून घेतला होता त्या माशानं त्या माणसाच्या अर्धांड माणसाच्या अंगठ्याचा कडकचून चावा घेतला आणि तो चावा घेतल्यानंतर त्या मासा हातातनं सुटला आणि त्या नदीमध्ये परत गेला. याला पण नाही आणि याला पण नाही, दोघांमध्ये पण नाही. पण झालं असं की त्या माशामुळे, ह्याचा चावल्यामुळे हात रक्तबंबाळ झाला. आता त्याला वैद्य डॉक्टराकडे कुणाकडे जाणं गरजेचं होतं. तो बिचारा गरीब मनुष्य दुसरा मासा हे करण्यासाठी आपला गळ लावू लागला आणि हा पळत पळत डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनी बघितलं माशाची जखम खोलवर आहे, दात भरपूर लागलेले आहेत. त्यांनी सांगितलं की आपण ह्याच्यावर पट्टी बांधूया आत्ता आणि 1-4 दिवसांनी परत तुम्ही दाखवायला या. पट्टी बांधल्यानंतर हा मनुष्य घरी जातो. 4 दिवसांनी परत डॉक्टरकडे येतो. डॉक्टर ते पट्टी उघडून बघतात तर त्या माशाचं विष त्या पूर्णपणे अंगठ्यामध्ये भिनलेलं असतं. डॉक्टर सांगतात की अंगठा काढून टाकायला पाहिजे बाबा, कारण अन्यथा पुढे ते विष पसरत गेलं तर तुझं कदाचित हातही काढावा लागू शकतो. हा मनुष्य घाबरला. हात काढायला लागण्यापेक्षा आत्ताच आपला अंगठ्यापर्यंत तेवढं काढू देत. त्यामुळे त्या अंगठ्याचा ॲम्प्युटेशन नावाची प्रक्रिया किंवा ज्याला आपण काढून टाकणं अवयव म्हणतो तो काढावा लागला. पुन्हा त्याला काही टाके घालून ते
जखम बांधली आणि पुन्हा 8 दिवसांनी डॉक्टरने यायला सांगितलं. पुन्हा मनुष्य 8 दिवसांनी डॉक्टरकडे जातो. डॉक्टर उघडून बघतात. त्या ऑपरेशनचा काही उपयोग झालेला नसतो. संपूर्ण मनगटामध्ये विषबाधा झालेली असते. डॉक्टर सांगतात, बाबा इलाज नाही आहे, तुझं पूर्ण हे मनगटापासून बोटांसह हात काढून टाकायला पाहिजे. इलाज नसतं. संपूर्ण शरीरामध्ये विष भिनण्यापेक्षा ते आहे तोपर्यंतच, कमी आहे तोपर्यंत काढलेलं बरं, या दृष्टीनं तो मनगटापासून हात काढायला डॉक्टरला परमिशन देतो. डॉक्टर ते सगळं कर्म करतात आणि पट्ट्या बांधून त्याला परत पाठवतात. पुन्हा 8 दिवसांनी आपण जखमीची अवस्था बघूया. यावेळेला मात्र तो मनुष्य आपला मित्र बरोबर घेऊन जातो. हा मित्र आणि तो पेशंट डॉक्टरकडे जातात. डॉक्टर ती जखम उघडून बघतात तर विष परत वरपर्यंत, मनगटापासून वरपर्यंत भिनायला सुरुवात झालेली असते. डॉक्टर सांगतात, काहीही फरक पडलेला नाही बाबा, हे आता तुला बहुतेक कोपरापासून हात काढावा लागेल असं दिसतंय. इलाज नसतो. डॉक्टरला सांगतो तो मनुष्य, मला वाचवा डॉक्टर साहेब, काही पण करा, पण माझं मरण यातनं येऊ नये असं एवढं करा. कोपरापासून हात काढून टाकतात. आणि घरी जाताना तो मित्र त्याला म्हणतो, अरे तू असं काय केलंस की साधा मासा तुला चावल्यानंतर तुझं अगदी विष एवढं भिनत चाललं आहे आणि तुझा हात काढण्यापर्यंत वेळ येते. तेव्हा त्या माणसाला आठवतं की आपण एक फार मोठी वाईट गोष्ट केलेली आहे. तो आपल्या मित्राला सांगतो की अरे, काही दिवसांपूर्वी मी येत असताना एक मनुष्य मासा गळा लावून एक मासेमारी करतो, तर त्याच्याकडून तो मासा हिसकावून घेतला आणि तो मासा मलाही मिळाला नाही, पण त्याच्याही हातातनं तो निसटून गेला. हे एक वाईट गोष्ट मी केलेली आहे. तो थोडासा अध्यात्म जाणणारा मनुष्य मित्र होता. तो म्हणाला, हेच तुझ्या कर्माचं फळ आहे. तू वाईट गोष्ट केलीस, त्याचं हे फळ तुला मिळतं आहे. मित्रांनो, कर्म फळ असं असतं, वाईट कर्माचं वाईट फळ असं असतं. मग तो मनुष्य म्हणतो, जा त्या माणसाला जाऊन विचार, जा त्याने काही जादूटोणा केला आहे की काय केलं आहे, जा बघ, त्याची माफी माग. तर हा अर्धांड मनुष्य जातो, त्या माणसाची माफी मागतो. बाबा तू काय केलंस नेमकं, मला काही समजत नाही, काय जादूटोणा केलास का? तो गरीब मनुष्य म्हणतो, नाही, मी जादूटोणा काही केलेलं नाही. मी फक्त एवढं ईश्वराला म्हटलं की माझ्यासारख्या दुर्बळ माणसावरती याने आपल्या ताकदीचा उपयोग केला. परमेश्वरा, तू ह्याला तुझी ताकद दाखव. कर्म अशा प्रकारे उलटतं. वाईट कर्माचं हे वाईट फळ मिळतं. मित्रांनो, कर्मफळ जे आहे ते कुणालाही चुकलेलं नाही आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांना कर्मफळ चुकलेलं नाही. प्रत्यक्ष ज्यांनी श्रीकृष्णाला जन्म दिला त्या देवकीला सुद्धा कर्मफळ चुकलं नाही. या दोन्ही कथा आत्ता मी सांगतो तुम्हाला. कर्माचं फळ असं आहे बरं का, मेंढरांची किंवा गाईचा भरपूर कळप जरी असेल, त्या कळपामध्ये ती जी वासरं किंवा पिलं जी असतात, ती पिलं आपल्या आईला बरोबर शोधतात. कर्मफळ तसं बरोबर शोधतं ज्याच्याकडून कर्म घडलेलं आहे त्याला. चांगलं कर्म असेल तर त्याचं फळ चांगलं मिळतं, वाईट असेल तर त्याचं फळ वाईट मिळतं. आता याची कथा तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा पण वसुदेव देवकी यांचा पुत्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भगवान श्रीकृष्णांचा मामा म्हणजे जो कंस आहे, तो कंस देवकीचा भाऊ म्हणजे कृष्णाचा मामा. जेव्हा देवकीचं लग्न वसुदेवाबरोबर लागतं आणि त्यावेळेला विदाई सुरू असते, म्हणजे जेव्हा ती चाललेली असते तिच्या घरी, त्यावेळेला एक आकाशवाणी होते आणि त्या आकाशवाणीमध्ये कंसाला असं ऐकायला मिळतं की या देवकीपासून होणारा जो 8वा पुत्र आहे तो तुझा वध करेल. कंस हा कृष्णाचा मामा जरी असला तरी मथुरेचा राजा
क्रूर असा राजा होता, जनतेवरती अन्याय करणारा राजा होता. स्वतः त्यांनी आपल्या वडिलांना पदच्युत करून स्वतः राज्यावरती बसलेला, राज्यकारभार करत होता असा क्रूर कंस होता. जेव्हा त्यानं ही आकाशवाणी ऐकली की आपल्याला 8व्या देवकीच्या, आपल्या ह्या बहिणीच्या 8व्या पुत्रापासून धोका आहे, तेव्हा लगेचच त्यानं काय केलं, वसुदेव आणि देवकीला नजरकैदेमध्ये टाकलं, अंधार कोठडीमध्ये तुरुंगात टाकलं. देवकीची 6 बाळं त्याने मारली कंसाने. 7वं जे बाळ आहे ते 7वं बाळ म्हणजे बलराम. बलराम हा देवकीचा पुत्र नाही आहे. वसुदेवाला आणखीन एक पत्नी होती जिचं नाव रोहिणी. त्या रोहिणीच्या पोटी हा गर्भ राहिला. तो 7वा पुत्र होता बलराम. त्यामुळे कृष्णाचा मोठा भाऊ म्हणून बलरामाला मानला जातं. पण बलराम हा कृष्णाचा सावत्र भाऊ झाला या दृष्टीने. तर त्यामुळे तो बलराम वाचला. आता 8वा पुत्र जो कृष्ण होणार होता, तो कृष्ण त्या अंधार कोठडीमध्ये जन्माला आला. वसुदेवानी देवकीनं असा विचार केला की जर ही वार्ता आपल्या वसुदेवाला वाटलं की आपल्या मेहुण्याला म्हणजे कंसालाही जर बातमी कळली तर ह्या मुलालाही तो मारून टाकेल. म्हणून आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की पूर आलेल्या नदीतनं एका टोपलीमधनं तो कृष्णाला घेऊन, नवजात कृष्णाला घेऊन आपल्या मूळ याच्यामध्ये तो द्वारकेमध्ये त्याला घेऊन जातो. आणि वसुदेवाचा भाऊ नंद म्हणून नंदलाल म्हणून नंद हा वसुदेवाचा भाऊ आणि त्याला एक मुलगी झालेली असते. अशा प्रकारे वसुदेव आपल्या भावाची मुलगी आपल्याकडे घेतो आणि जो नवजात कृष्ण बालक आहे तो आपल्या नंदाकडे म्हणजे त्या भावाकडे, म्हणून नंदाचा लाल, म्हणून कृष्णाला नंदाचा लाल असंही म्हटलं. नंदलाला असा पण वापरला तो शब्द बघा. मग तो नंद आणि त्याची पत्नी यशोदा म्हणजे जिनं कृष्णाला वाढवलं ती माता, या दोघांकडे कृष्णाला सोडून त्या मुलीला आपल्याकडे घेऊन येतो. थोड्या वेळाने बातमी जेव्हा कळते कंसाला की हा या ठिकाणी 8वं बाळ जन्माला आलेला आहे, त्यावेळेला कंस त्या मुलीला पकडतो पण ती तिच्या हातातनं निसटून जाते. आणि आता मात्र कंसाचं मरण हे जवळ आलेलं असतं. हळूहळू द्वारकेमध्ये कृष्ण वाढत असतो. कंसाला कळतं की द्वारकेमध्ये कृष्ण वाढतोय. बालकृष्णाच्या अनेक लीला, त्या कृष्णाला कोणत्याही पद्धतीने मारण्यासाठी म्हणून कंस अनेक प्रकारे छळण्याचा प्रयत्न करतो. कृष्णाला चाणूर मर्दन करणारा म्हणून मानलं जातं. कंस चाणूर मर्दना. चाणूर नावाचा असा एक पहिलवान असतो आणि कंस त्या चाणूराला पाठवून कृष्णाला मारण्याची योजना आखतो. पण हे बालक परमेश्वर स्वतः त्या चाणूर नावाच्या पहिलवानाचा वध कृष्ण करतो. काही चालत नाही त्यावेळी. असे अनेक प्रसंग ज्याच्यामध्ये कृष्णाला छळून कृष्णाला ठार मारण्याचा प्रयत्न कंस करत असतो. कालांतराने वर्ष जातात. कृष्ण 13-14 वर्षाचा होतो आणि त्यावेळेला ह्या कंसाचे पूर्ण दिवस सगळे भरलेले असतात. पापाचा खडा भरणे म्हणतो आपण, तसं होतं. आणि यावेळी मात्र भगवान श्रीकृष्ण या मथुरेला त्याच्या राज्यात येऊन कंसाचे केस ओढून त्याला सिंहासनावरून खाली ओढून कंसाचा वध म्हणजे आपल्या मामाचं वध, या दुष्ट मामाचं वध म्हणजे कृष्ण करतात. कंसवध झाल्यानंतर जेव्हा वसुदेव आणि देवकी ह्या आपल्या माता आणि पित्यांना सोडवण्यासाठी कृष्ण त्या अंधार कोठडीमध्ये जातो, त्यावेळेला
देवकी कृष्णाला विचारते, बाळा, तू माझा पुत्र आहेस, तू स्वतः देव आहेस. 14 वर्ष घालवलीस आमची सोडवणूक करण्यासाठी या अंधार कोठडीतनं. इतके दिवस कसे काय घेतलेस बरं? त्यावेळेला कृष्ण सांगतो, आता कर्माचं फळ आहे बरं काय तर. त्यावेळेला कृष्ण सांगतो, ते उत्तर नीट ऐका. त्यावेळेला कृष्ण म्हणतो, माते, तू माझी या जन्मातली माता आहेस, मला जन्म दिला आहेस तू. मी परमेश्वर आहे, मी सगळं जाणतो. तू मागच्या जन्मामध्ये दशरथाची पत्नी, जिचं नाव कैकेयी होतं, ती कैकेयी होतीस. आणि तुझा पुत्र जो भरत आहे, त्या भरताला राज्य मिळावं म्हणून कौशल्येचा जो पुत्र राम होता, म्हणजे मला तू वनवासात पाठवण्याची योजना आखलीस. आणि राजा दशरथ तुझ्या बोलण्यापुढे जाऊ शकला नाही. कौशल्येला तिच्या मुलाचा विरह पत्करावा लागला. 14 वर्षाचा वनवास घडवून आणलास. ती तू कैकेयी होतीस. कर्माचं फळ आता तू भोगलेलं आहेस. त्याचा ते जे पाप तू केलेलं होतंस, ते जे पाप कर्म केलेलं होतं, ते जे वाईट कर्म केलेलं होतंस, ते तू या 14 वर्षामध्ये फेडलेस. आणि त्याचवेळी श्रीकृष्ण सांगतो, आणि बघ, मला जिनं सांभाळ केला, लहानाचं मोठं केलं, ती यशोदा माझी माता, ती म्हणजे त्या जन्मी माझी माता होती, ती कौशल्य होती. आणि ती आत्ताच्या जन्मामध्ये यशोदा आहे, जिनं माझा 14 वर्षाचा जो विरह होता, तो विरह तिला या स्वरूपामध्ये आनंद माझ्याकडनं, माझं बालपण, माझं सगळं तिला आत्ता केलं. मित्रांनो, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाची माता देवकीलासुद्धा हे कर्मफळ चुकलं नाही. हे सोडाच, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णालासुद्धा कर्मफळ भोगावं लागलं. त्याची कथा सांगतो तो. पुन्हा आपल्याला रामायण आणि महाभारताचा थोडा आधार घ्यावा लागेल. विश्वास ठेवा, हे इतकं एकमेकावरती आधारित आहे आणि म्हणून माझा विश्वास बसतो. मित्रांनो, काय झालं बघा, रामायणामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास होतो. सीतेचा शोध घेण्यासाठी राम, लक्ष्मण हे त्या जंगलामधनं वणवण करत असतात. त्यावेळेला सुग्रीव आणि वाली हे जे 2 वानर बंधू असतात, त्यांच्यामध्ये राज्यासाठीची, म्हणजे स्वतः राज्य करण्यासाठी, स्वतःचं राज्य म्हणजे स्वतःला राज्य मिळावं याची स्पर्धा असते. यामध्ये सुग्रीव जो आहे, तो सुग्रीव रामाची मदत घेतो. आणि वाली हा सुग्रीवाचा भाऊ. वाली अत्यंत शक्तिशाली असतो. काही लाख हत्तींचं बळ त्याच्यामध्ये होतं म्हणे, म्हणजे असं वर्णन आहे. तर असा हा वाली, त्यालाही परमेश्वराकडनं वरदान मिळालेलं असतं ते तेवढ्या बळाचं. आणि त्यावेळेला सुग्रीव सीतेचा शोध घेण्यासाठी म्हणून रामाला वचन देतो की मी सीतेचा शोध घेण्यासाठी तुम्हाला मदत करेन. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये रामाकडनं वालीचा वध होतो. वालीला बाण रामाचा लागतो आणि वालीचं मरण होतं. ही रामायणातली कथा. आता काय होतं बघा, महाभारताचं युद्ध संपतं. महाभारत युद्ध संपल्यानंतर सुमारे 36 वर्ष जातात. आणि 36 वर्षानंतर कृष्णाचाही या देह अवतार कार्य जे आहे, ते अवतार कार्य पृथ्वीवरचं संपतं. आणि त्यांचा मृत्यू या पद्धतीनं होतो. तो कर्मफळाचा एक भाग आहे. काय होतं बघा, दुसरी एक याला आणखीन बाजू अशी आहे. महाभारत युद्धामध्ये कौरवांचे 100च्या 100 पुत्र मारले जातात. कौरव म्हणजे कौरव बंधू हे गांधारी आणि धृतराष्ट्राची मुलं. गांधारीला आपली 100च्या 100 मुलं
या युद्धामध्ये मारले गेल्याचा प्रचंड राग असतो. आणि महाभारत युद्धानंतर गांधारीला भेटायला जेव्हा कृष्ण स्वतः जातो त्यावेळेला कृष्णाचा प्रचंड राग गांधारीला आलेला असतो आणि गांधारी त्या रागाच्या भरामध्ये कृष्णाला शाप देते. काय शाप देते? तर जसं माझ्या वंशाचा नाश झाला, माझा कुरुवंश जसा नाश पावला, तसा तुझा यदुवंशसुद्धा म्हणजे यादव वंशसुद्धा नाश पावेल. आणि ही 36 वर्षानंतर महायुद्धाच्या ही गोष्ट खरी होऊ लागते. यादववंशीय हे जे माणसं असतात कृष्णाच्या बाजूची, ती आपसामध्ये मारामाऱ्या करून आपसामध्ये त्यांचा नाश व्हायला सुरुवात होते. विषण्ण होऊन कृष्ण आपल्या त्या नगरीच्या बाहेर येऊन एका झाडाखाली वामकुक्षी घेत असतो. आणि त्याच वेळेला एक शिकारी, झारा नावाचा शिकारी, त्या झाडाच्या पाठीमागून बघतो. त्याला वाटतं हरिण वगैरे असेल, त्या हरणाची हालचाल चाललेली असं वाटतं त्याला, आणि तो बाण मारतो आणि तो बाण कृष्णाच्या वर्मी लागतो. कृष्णाच्या वर्मी लागले. आता प्रत्यक्ष देवच होते, प्रत्यक्ष परमेश्वर होते. त्यांचं अवतार कार्य महाभारत युद्धानंतर संपलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना हा देह जो आहे तो देह टाकायचाच असतो, देह सोडायचा असतं. आणि तो झारा जो आहे तो आपली शिकार आता आपल्याला बघायचे म्हणून तो येतो, बघतो तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला आपला बाण लागलेला आहे. आणि हे बघून त्याला प्रचंड वाईट वाटतं. धडा रडायला लागतो. कृष्णाची माफी मागतो, पाय धरतो कृष्णाचे. पण कृष्ण हसून एवढंच म्हणतात, त्यात तुझी काही चूक नाही आहे, माझा अवतार कार्य संपलं आहे. आणि एक कर्मसिद्धांतानुसार तू रामायण कालावधीमध्ये मी राम होतो आणि तू आली होतास, माझ्या हस्ते तुझा वध झालेला होता, माझ्या हस्ते झाडाच्या आडून माझा बाण तुला लागलेला होता आणि त्यामुळे तुझा मृत्यू झालेला होता. आता तेच फिरून माझ्या वाटेला आलेलं आहे. मित्रांनो, ज्यांनी कर्मसिद्धांत मांडला, अर्जुनाला गीता सांगितली, त्या प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही, कर्मफल चुकलेलं नाही. चांगल्या कर्माचं चांगलं फळ, वाईट कर्माचं वाईट फळ. कधीकधी आपल्याला असं जाणवतं बघा, आपल्याला वाईट वाटतं बऱ्याच. आपण खूप चांगले वागत असतो तरीसुद्धा आपल्या वाट्याला अनेक दुःख येतात. पण समाजामध्ये आणखीन काही लोक अशी दिसतात की अरे तो तर अनेक वाईट गोष्टी करतो तरीसुद्धा तो सुखात आहे, आनंदामध्ये आहे. यालासुद्धा कर्म हेच कारण आहे. जे कर्माचं संचित असतं, म्हणजे चांगल्या केलेल्या गोष्टीचं जे एक डिपॉझिट असतं, ते त्या माणसाच्या उपयोगात येत असतं. लक्षात घ्या, आपल्या सद्यस्थितीला आपणच फक्त कारणीभूत असतो. साध्या गोष्टीतनं विचार केला तरीसुद्धा आपल्या लक्षात येतं की आपण आपल्या कर्माचं फळ भोगत आहोत. आपल्या मनाला विचारून बघा. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की चांगल्या गोष्टी करा, चांगलं करा, चांगलं मिळेल. वाईट केलात तर 100% वाईट मिळेल. आपल्याला हिंसा या शब्दाच्या अर्थामध्ये प्रत्यक्ष एखाद्याला ठार मारलं पाहिजे किंवा एखादं जखमी केलं पाहिजे असं नाही. हिंसेच्या व्याख्येमध्ये किती खोल विचार आपल्या संस्कृतीने केला आहे बघा. एखाद्याबद्दल मनात वाईट विचार आणणं ही सुद्धा एक प्रकारची हिंसा झाली. मला वाटतं इतका महान विचार दुसरीकडे कुठल्याही संस्कृतीमध्ये नाही आहे आणि म्हणून ही महान संस्कृती आहे. मी सुरुवातीला सांगितलं की जे निलेश ओक नावाची व्यक्ती आहेत, आपल्याच गुहागर तालुक्यामधले, त्या हायस्कूलला, रामपूर हायस्कूलला होते. मी वाचता त्यांचा म्हणजे मागोवा घेतला. अतिशय हुशार, प्रगाढ पंडित अशी ती व्यक्ती आहे. त्यांनी मगाशी सुरुवातीला मला वाटतं मी सांगितलं की महाभारत कालाचे जे खगोलशास्त्रीय 300 पुरावे आहेत, अनेक वर्षाच्या प्रचंड अभ्यासानंतर त्यांनी महाभारताचा कालावधी निश्चित केलेला आहे. त्यांची व्याख्यानं आपण जरूर ऐकावीत यूट्यूबवरची, त्यांच्या मुलाखती आहेत त्या ऐकाव्यात. आणि त्याचा प्रतिवाद जे कोण ज्ञानी असतील, ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी करावा. इतक्या करेक्ट काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. संस्कृतचा अभ्यासक आहे ती व्यक्ती. प्रत्यक्ष ते स्वतः
केमिकल इंजिनियर आहेत. पण अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी हेही संशोधन केलं आहे. अशा काही गोष्टी समोर आल्यानंतर असं वाचन आपलं झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे ह्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये जे आहे ते नुसतं पुराण नाही, तो इतिहास आहे. आणि इतिहास हा घडलेला असतो. विश्वास ठेवावा न ठेवावा, प्रत्येकाने आपला अभ्यास वाढवावा आणि एक्झॅक्ट काय आहे, खरं काय ते समजून घ्यावं. केवळ मी म्हणतो आहे म्हणून कुणी विश्वास ठेवा असं माझा आग्रह मुळीच नाही. मला काही गोष्टी पटतात ते आपल्यासमोर मांडण्यासाठी मी हे करतो आहे. आपण केवळ कर्म ह्या एका विषयावरती आत्ता आपण बोलून फक्त एवढंच सांगितलं, चांगलं कर्म केलं की चांगलं फळ मिळतं, वाईट कर्म केलं की वाईट फळ मिळतं. हा साधा सोपा सिद्धांत आपण मांडलेला आहे. मित्रांनो, निष्काम कर्म हा आणखीन वेगळा मुद्दा आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा अध्यात्माच्या वरच्या पातळीवरचा भाग आहे. थोडक्यात फक्त सांगतो आणि आपण इथे थांबूया. निष्काम कर्मयोग म्हणजे आपण जे जे काही करतो ते फक्त करत जायचं आणि ते ईश्वराप्रती अर्पण करायचं. त्याचं काय फळ मिळणार आहे याचा विचार करायचा नाही. ते फळ मिळणारच. मग काय सांगितलं की फळ हे मिळतंच कुठल्याही कर्माचं. त्यामुळे निष्काम राहायचं. आपण जे काही करतो ते सगळं करायचं, फक्त त्याच्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही. याला निष्काम कर्मयोग असं म्हटलं तर थोडक्यामध्ये अगदी. त्याचे डिटेल आपण अभ्यास करूया पुढच्या काही लेक्चर्समध्ये. मी त्यात फक्त कर्म या विषयावरती अजून बोलेन. कर्माचे अनेक प्रकार आहेत, तेही आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आज केवळ आपण एवढंच लक्षात घेऊया, भगवान श्रीकृष्णांनी जे कर्म याबद्दल बोललेलं आहे त्याच्यातला फक्त एवढासा भाग मी सांगितला. काय सांगितलं याच्यामध्ये? चांगलं करा, चांगलं वाटायला येईल. वाईट केलात तर वाईट नक्की वाटायला येतं. एवढंच आपण आज यातनं शिकलं, ज्याला आपण चांगलं कर्म चांगलं फळ, वाईट कर्म वाईट फळ असं म्हणतो. मित्रांनो, आजपासून आपण आपल्या मनामध्ये एक गोष्ट करूया की आपण चांगलं करूया. आपल्याला दुसऱ्याचं चांगलं नाही करता आलं तर वाईट कुणाचं चिंतायचं नाही, वाईट कोणाकडे करायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही. कुणाचं वाईट न करणं, दुसऱ्याबद्दलही चांगली भावना पाळणं, हे आपल्या संस्कृतीने सांगितलेला भाग आहे. हे विश्वची माझे घर एवढा मोठा व्यापक विचार आपल्या संस्कृतीमध्ये आहे. संपूर्ण विश्व हे माझं घर आहे आणि म्हणून माझ्या घरातल्या माणसांशी मी चांगलंच वागलं पाहिजे. हे चांगलं करणं आहे. त्याच्यामुळे आपलं चांगलं वाटायला येतं. आज आपण एवढंच बघितलं. आपण चांगलं करूया आणि चांगलं करण्याचं जे डिपॉझिट आहे, ज्याला संचित असं म्हणतात, कर्माचा प्रकार आहे तो, ते संचित ते डिपॉझिट वाढवूया. आपल्या पुढे ते कामाला येईल, नक्की कामाला येईल. तेव्हा आज आपण इथे थांबूया. आपण माझ्या या डोळस अध्यात्म या चॅनलला, त्याच्यामधून प्रसारित होणाऱ्या व्हिडिओंना अभ्यासता पाहता काहीशे लोक जोडली गेलेली आहेत. ही संख्या लवकरच 1800 पार करणार आहे. अजून मोठ्या संख्येने आपण चॅनल सबस्क्राईब करावं आणि हे जे काही अल्पस्वल्प ज्ञान मला झालेलं आहे, विज्ञानाचा विद्यार्थी असूनसुद्धा, म्हणून माझा एक विनम्रपूर्वक असं आवाहन राहील किंवा सूचना विनंती राहील की आपण हे सगळं अभ्यासावं, याच्यापेक्षा जास्त अभ्यास करावा आणि स्वतःचं जीवन जे आहे ते समृद्ध करून घ्यावं. इथे आपण थांबूया. छोटीशी प्रार्थना. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. भगवान श्रीकृष्ण आपणा सर्वांचं कल्याण करू.